कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत। सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवार यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली आहे। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या एका निर्णयाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, त्या निर्णयाबाबत आता एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर येत असल्याची चर्चा राज्यभर रंगू लागली आहे। गेल्या काही दिवसांपासून एक आंदोलन, एक मागणी आणि एकच प्रश्न सातत्याने चर्चेत होता। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार का? आणि जर होणार असेल तर नेमकी कधी होणार? मित्रांनो, राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ, अवकाळी पाऊस, वाढलेला उत्पादन खर्च आणि कमी बाजारभाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या घरात आजही बँकेच्या नोटिसा पोहोचत आहेत। काही जण नव्या हंगामासाठी कर्ज मिळेल का याची चिंता करत आहेत, तर काही जण जुन्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत। अशातच अचानक सुरू झालेल्या एका आंदोलनाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले। हे आंदोलन होते आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले आंदोलन। सुरुवातीला अनेकांना वाटलं की हे आंदोलन काही दिवस चालेल आणि नंतर शांत होईल, पण जसजसे दिवस पुढे जाऊ लागले तसतसा या आंदोलनाचा प्रभाव वाढत गेला। राज्यभरातील शेतकरी या आंदोलनाकडे आशेने पाहू लागले। सोशल मीडियावर, गावातील चौकात, बाजारपेठांमध्ये आणि चहाच्या टपऱ्यांवर एकच चर्चा सुरू होती। सरकार यावर काय निर्णय घेणार? शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीची घोषणा होणार का? मित्रांनो, या संपूर्ण घडामोडींमध्ये एक प्रसंग असा घडला ज्यामुळे अचानक वातावरण आणखी तापलं। आंदोलनाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या चर्चा झाल्याची माहिती समोर आली। विविध स्तरांवर संपर्क सुरू असल्याचं सांगितलं जाऊ लागलं। यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आशा आणखी वाढल्या। अनेकांना वाटू लागलं की आता काहीतरी मोठा निर्णय होणार। पण खरी गोष्ट काय आहे? नेमकं काय घडतंय? आणि या सगळ्यामागचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण संपूर्ण घडामोडी समजून घ्यायला हव्यात। मित्रांनो, महाराष्ट्रात यापूर्वीही अनेक वेळा कर्जमाफीच्या घोषणा झाल्या। प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या। काहींना लाभ मिळाला, काहींना मिळाला नाही। काहींना कागदपत्रांच्या अडचणी आल्या, तर काही जण पात्र असूनही योजनेपासून दूर राहिले। त्यामुळे यावेळी जेव्हा पुन्हा कर्जमाफीची चर्चा सुरू झाली तेव्हा अनेक शेतकरी आशावादी होते, पण त्याचवेळी सावधही होते। कारण त्यांना माहीत होतं की घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये खूप मोठा फरक असतो। याच दरम्यान काही बातम्या आणि काही व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले। काही ठिकाणी असा दावा करण्यात आला की शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। काही ठिकाणी विशिष्ट रकमेपर्यंत कर्जमाफीबाबत चर्चा सुरू झाली। मात्र अधिकृत माहिती काय आहे आणि प्रत्यक्ष निर्णय काय आहे याबाबत अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होत होते। मित्रांनो, गावागावात एकच चर्चा सुरू होती। जर खरंच कर्जमाफी झाली तर कोणाला लाभ मिळेल? कोण पात्र ठरणार? कोणती कागदपत्रे लागतील? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रक्रियेला सुरुवात कधी होणार? हे प्रश्न लाखो शेतकऱ्यांच्या मनात होते। दुसरीकडे काही शेतकरी म्हणत होते की आता फक्त घोषणा नको, प्रत्यक्ष मदत हवी। कारण शेतीमधील खर्च सातत्याने वाढत आहे। बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि इतर खर्चामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे। अशात जर कर्जमाफीचा निर्णय झाला तर तो अनेक कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो। पण मित्रांनो, इथेच एक मोठा ट्विस्ट आहे। कारण ज्या वेगाने बातम्या आणि चर्चा पुढे जात होत्या त्याच वेगाने अफवाही पसरत होत्या। काही लोक सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करत होते। काही जण विशिष्ट जिल्ह्यांची नावे सांगत होते। काही जण लाभार्थ्यांची यादी तयार झाल्याचा दावा करत होते। पण यातील किती माहिती खरी आणि किती अफवा हे समजून घेणे खूप महत्त्वाचे होते। याच कारणामुळे अनेक शेतकरी संभ्रमात पडले होते। मित्रांनो, एका बाजूला आशा होती, दुसऱ्या बाजूला संभ्रम होता।
आणि तिसऱ्या बाजूला सरकारच्या अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा होती. या सगळ्या वातावरणात आंदोलन आणखी चर्चेत येऊ लागलं. आंदोलनामागील भूमिका काय आहे? सरकारवर त्याचा किती प्रभाव पडला आहे? आणि पुढे नेमकं काय होणार आहे? हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात होते. दरम्यान काही ठिकाणी असंही बोलले जाऊ लागले की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळू शकते. काही जण म्हणत होते की नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी वेगळी योजना येऊ शकते, तर काही जण वेगळेच दावे करत होते. पण मित्रांनो, यामधील सत्य समजून घेण्यासाठी आपण घाई न करता संपूर्ण घडामोडींकडे बारकाईने पाहणं गरजेचं आहे. कारण अनेकदा सोशल मीडियावर दिसणारी माहिती आणि प्रत्यक्ष शासन निर्णय यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तिची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे, या आंदोलनाने आणि सुरू झालेल्या चर्चांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. आणि आता सर्वांच्या नजरा पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत. पण मित्रांनो, पुढे जे समोर येणार आहे ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण पुढील घडामोडींमध्ये काही असे मुद्दे समोर येत आहेत ज्यामुळे संपूर्ण चित्र बदलू शकते. नेमके कोणते मुद्दे? कोणत्या अटींची चर्चा सुरू आहे? आणि लाखो शेतकऱ्यांच्या भवितव्यावर परिणाम करणारा तो मोठा मुद्दा कोणता, हे पण जाणून घेणार आहोत. आंदोलनामुळे वातावरण कसं तापलं आणि लाखो शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण कसा निर्माण झाला. पण आता आपण ज्या टप्प्यावर आलो आहोत तिथून पुढे सुरू होते खरी कहाणी. कारण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, जर कर्जमाफी झाली तर त्याचा लाभ नेमका कोणाला मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमागे नेमकं काय चाललं आहे? मित्रांनो, कल्पना करा, एका छोट्याशा गावात राहणारा शेतकरी मागील काही वर्षांपासून सतत निसर्गाच्या संकटांना सामोरा जात आहे. कधी पाऊस जास्त पडतो, कधी पडतच नाही. कधी पिकाला रोग येतो, तर कधी बाजारात भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत तो बँकेतून कर्ज घेतो. त्याला वाटतं की यावेळी पीक चांगलं येईल आणि सर्व कर्ज फेडता येईल. पण नशीब वेगात खेळ खेळतं आणि मग सुरू होतो कर्जाचा डोंगर. ही कहाणी फक्त एका शेतकऱ्याची नाही, तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता वाढत गेली. अनेक गावांमध्ये लोक चर्चा करू लागले की जर खरंच सरकारने मोठा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम किती मोठा होऊ शकतो. काही शेतकरी आशावादी होते, काहींना मात्र अजूनही विश्वास बसत नव्हता. कारण यापूर्वी अनेक घोषणा झाल्या होत्या, काही योजना आल्या, काही अर्धवट राहिल्या, तर काहींचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचलाच नाही. दरम्यान राज्यातील वेगवेगळ्या भागातून विविध प्रकारच्या बातम्या समोर येऊ लागल्या. कुठे पात्रतेबाबत चर्चा सुरू होती, तर कुठे कागदपत्रांबाबत. काही लोक म्हणत होते की काही विशिष्ट अटी लागू होऊ शकतात. काहींचं म्हणणं होतं की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या प्रक्रियेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे संभ्रम आणखी वाढू लागला. मित्रांनो, इथेच एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो. कोणतीही योजना असो, तिचा सर्वात मोठा भाग म्हणजे पात्रता. कारण सरकार कोणताही निर्णय घेताना त्यामागे आर्थिक गणितं, प्रशासकीय प्रक्रिया आणि विविध नियम असतात. त्यामुळे फक्त घोषणा झाली म्हणजे लगेच सर्वांना लाभ मिळेल असं नसतं. हाच मुद्दा अनेक तज्ज्ञांनी देखील मांडला. पण याच काळात एक वेगळीच भावना गावागावात दिसू लागली. अनेक शेतकरी म्हणू लागले की आम्हाला फक्त आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत हवी. कारण बँकेचे हप्ते थांबत नाहीत, व्याज थांबत नाही आणि शेतीचा खर्च तर सतत वाढतच असतो. त्यामुळे कोणताही निर्णय जितक्या लवकर होईल तितका चांगला, अशी भावना निर्माण झाली. आता मित्रांनो, इथून पुढे कथा आणखी रंजक होते. कारण अचानक काही भागांमध्ये अशा चर्चा सुरू झाल्या की काही कागदपत्र तयार ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. हे ऐकताच अनेक शेतकरी सेवा केंद्रांमध्ये, बँकांमध्ये आणि महसूल कार्यालयांमध्ये चौकशी करू लागले. काही जण आपल्या नोंदी अपडेट करू लागले. काही जण आधार कार्ड, बँक खाते आणि जमिनीच्या कागदपत्रांची पडताळणी करू लागले. मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची होती. अधिकृत आदेश आणि सोशल मीडियावरील संदेश यामध्ये फरक ओळखणे. कारण अनेकदा व्हायरल संदेशांमुळे लोक गोंधळून जातात.
काही वेळा जुनी माहिती नवीन म्हणून फिरवली जाते, तर काही वेळा अपूर्ण माहितीमुळे गैरसमज निर्माण होतात. मित्रांनो, तुम्हीही कदाचित पाहिलं असेल, एखादा मेसेज व्हायरल होतो आणि काही तासात हजारो लोक तो पुढे पाठवतात, पण नंतर समजतं की त्यातील अर्धी माहिती चुकीची होती. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की कोणत्याही योजनेबाबत माहिती मिळाल्यानंतर ती अधिकृत स्रोतांमधून तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान आंदोलनाचा दबाव आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे राजकीय वातावरण देखील तापू लागलं. विविध पक्षांमधील नेते आपापली भूमिका मांडू लागले. काहींनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला, तर काहींनी आर्थिक परिणामांचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे हा विषय केवळ एका योजनेपुरता मर्यादित राहिला नाही, तर तो राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू लागला. मित्रांनो, या सर्व घडामोडींमध्ये सर्वात जास्त चर्चा एका गोष्टीची होती. जर मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत द्यायची असेल, तर त्यासाठी निधी कुठून येणार? हा प्रश्न सामान्य नागरिकांपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वजण विचारत होते. कारण कोणताही मोठा निर्णय घेताना त्यामागे मोठी आर्थिक तरतूद आवश्यक असते. याच कारणामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काहींना वाटत होतं की सरकार लवकरच मोठी घोषणा करेल, काहींना वाटत होतं की अजून वेळ लागू शकतो, तर काही जण म्हणत होते की संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाऊ शकते. धन्यवाद.